घेता का? आमच्या अवस्था दादानं लेकराची दया येऊन गेली, दादाला येऊन 100 रुपयाचं केलं दान, जन खिशात ठेवून. ज्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान. विश्वनाथ महाराज विनेकर आपल्या दिंडीची विनेकरची टाळी वाजवा. त्याने केलं 101 रुपयाचं दान, त्यांना हे पांडुरंगाचं देणं म्हणून केलं ना त्याने दान. आमचं मॉडेल पाहून त्याचं म्हणून गेलं भरून म्हणून केलं ना त्याने हे दान. हे उष्ण त्याच्यावर त्याची सत्ता आहे. कोणाची? घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ मोठा वया पैसला मापारी, तुकारे व्यवहारे संसाराच्या. देवाला देव करणे, रात्रंदिवस सेवा हनुमंतरायाने आपल्या अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्राला सीतामाईला दाखवलं. ज्या सावता महाराजांनी आपल्या अंतकरणामध्ये भगवान पंढरीनाथाला दाखवलं. ज्या जनाबाईने हृदय बंदी खाना केला, विठ्ठल कोंडीला कशाच्या जोरावर धरीला पंढरीचा आवडीचा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी देवाला देव. मग परमार्थ कसा करायचा? ज्ञानोबा. आता पावसाळा सुरू झाला, गाईचं दूध असो का म्हशीचं दूध असो, काढायचं म्हटल्यानंतर भांड कसं पाहिजे? इकडे पाय ना, ए पाय ना बाबा, इकडे काय पाहतो? अरे मामाच्या सारखंच म्हणा. हा मामा नव्हता असं. गाईचं दूध असो का म्हशीचं दूध असो, काढायचं म्हणलं की भांड कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. आणि स्वच्छ भांड्यात दूध चांगलं. बरं, काढलेलं दूध किती घंटे चांगलं राहते? आता 10 घंटे 12 घंटे, बरोबर आहे. हे दूध आपण तपून ठेवलं तर 20 घंटे. मग या दुधात एक गुरुची जर इरजण टाकलं, अमृता होणे गोळ नाम तुझे देवा. दुधाची निर्मिती कशात होते? दह्यात. या दह्यावर येणारी मलाई, आपण आज दही किती दिवस चांगलं राहते? दही 2-4 दिवस चांगलं. या दह्यावर येणारी मलाई जर आपण गोळा केलेली मलाई सकाळी 4 वाजता रुपी उठून काकडा रुपी जर रवी लावली तर त्याची निर्मिती कशात होते? लोण्यात. लोणी किती दिवस चांगलं राहते? लोणी 15 दिवस चांगलं. हेच लोणी आपण गरम करून जर ठेवलं तर त्याची निर्मिती ही तुपात होते. तूप किती दिवस चांगलं राहते? आपण आहोत तोपर्यंत आपण तरी चांगलं. असं देवाचं नाव आहे. मग कसं घ्यायचं हे ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात. मंथोनी नवनीता पैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता पैसे घे आनंदा.
अनेक पुण्याच्या राशी या ठिकाणी 5 वर्ष झाले यानं घरकुलाचा अर्ज दिला. हे पोरग पोटात होतं तेव्हापासून. शेवटी यायचा घरकुल सांगायचा टायमाला पण अजून घरकुल भेटलं. काय सांगा कसा प्रमाण करावं सांगा मी काय करू. आमच्या दिंडीचे आपल्या दिंडीचे आचार्य आमचे शुभम दादा आणि कोठे मॅनेजर याने केलं दोघांना 100 रुपयाचा दाना त्याचं अंतकरण केलं भरून तुकोबरायाच्या नावानं आपल्या नारायण बाबाच्या दिंडीत येऊन केलं ना हे दान. त्याचा बाप पुण्यवान त्याचा लेख करते दान पांडुरंगाच्या दरबारात येऊन. बरं जा आता असा फोटो काढल्यावर पाठवल्यावर काय पुढच्या शिवारी आहे का यायची. फोटो काढून यायच्या घरच्या मोबाईलवर पाठवा म्हणून वारीत जाता. काय करणार तिला माहित आहे. आता एरी काही राहिलं नाही. आता फक्त शेवटचा दिवस मी तर म्हणतो दिंडीतच करा पण इंधन नाही. त्याने केलं 101 रुपयाचा दाना द्यायचं अंतकरण केलं भरून पांडुरंगाच्या दरबारात. खरं सांगा आहे का घरात खायला. आधी एकही पंगत सोडत नाही. याच्या काळजीनं किती बारीक झाली मी. या लेकरावर अंदाज घ्या. आता खरं सांग या लेकराला जर दूध चांगलं असतं हे लेकरू कसं झालं असतं. कारण लेकरू मायच्या दुधावर अवलंबून आता याला जर मायचं दूध चांगलं भेटलं असतं हे असं होत होतं. जोंधळ्याची भाकर वया अंबाळीची भाजी त्यावरती भाजी भाकरी डोंगर क्रमाला. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन येत नाही म्हणजे प्रेम नाही. बायकोचं मीठ नवऱ्याचा पीठ त्याचा संसारचा ती नीट नाही. आमच्यासारखी पीठ खिशात नाही हेलान जालण्याला चाला. रोज म्हणलं आमचा पण टी शाळेत जातो ना हो म्हणलं मग एक डबा ते खाऊन दुसरा डबा माझ्या नावाचा घरी आणताना खिचडीचा. आजची खिचडी खाऊन खिचडी सारखी झाली. याच्या नावाचे आलेले तांदूळ पण यायला घेऊन काय पाहता. आली का तू मावशी असं नक्की वाटते ना. आपली सून कशी दिसून राहिली. हे दिडीतली होय घरची अलग. कारण कोणाच्याही कपाळाला कपाळ घातल्यानंतर भाग्य बदलत. भाग्याची नियम मी जास्त सांगतच नाही जाऊ द्या. कारण ते तुम्हाला पाहिजे नाही. तुम्हाला काय पाहिजे मला माहित आहे. सोनं कर्माला म्हटलं. आता काही काही मंडळीचं भाग्य सुद्धा तसंच आहे. भाग्याचा उदय ही जोडी काही काही मंडळी काहीच करत नाही. काही काही मंडळी सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत कष्ट करतात. 300 रुपये हजेरीनं, कोणी 400 रुपये रोजानं, कोणी 500, कोणी 600, कोणी 700. पण काही काही मंडळी काहीच करत नाही. खुर्चीवर बसते, ढेरी उचलते आणि टेबलावर ठेवते आणि अजून फोन लावते. मी अमुकजी तमुकजी टमटम बोलतो. गुजरातले फोन लावते. 2 टरक बाजरी पाठवा. नुसतं फोनवर केलं. 35 रुपयानं 30 रुपयानं बाजरी घेतली. 35 न पडली ती महाराष्ट्रात आली.
दिवस ठेवली. काही मंडळीला विकत घेता येते पण उचलता येत, कोणाला उचलता येते पण त्याला विकत घेता येत, कारण हे त्याचे सूत्र. 8 दिवस निघून गेले. परिणाम असा झाला की 30 रुपयानं आणलेली बाजरी 35 न घरात येईपर्यंत पडली. घरी आणल्यानंतर 8 दिवसानं तीच बाजरी 50 रुपयाने गेली. कारण त्याच्या भाग्यात आणि भाग्य बदलण्याची ताकद, हातावर रेषा बदलण्याची ताकद आपल्या वारीत आहे. गाडी कशा करता वाजवायची? कारण या वारीत 3 यज्ञ घडतात. नाम घेता वाया गेला, जातीला नको ग बाई, मला नको ग बाई, जातीला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, पलंग तुटकीची नवार, त्यावर नरम बिछाना नाही. हा 3.5 हाताचा पलंग आहे. हा कसा आहे मोडका आहे. या वर्षी आता शाळेत पहिला नंबरला आला ना. पहिला कार्यक्रमाचा पंढरपूरला झाला, दुसरा कार्यक्रम पुण्यात झाला ना. हो म्हण ना. आता याचा 3रा कार्यक्रम मुंबईला आहे. मले म्हणे मम्मी काय मग, आणि हे पप्पा मला म्हणे मम्मी, सर्वांच्या मम्मी ड्रेस घालतात म्हणे. मला म्हणे तू ड्रेस घाल म्हणस का नाही. हो म्हण ना. त्याला मायासाठी नाही, कमीत कमी लेकरासाठी काय लग्नाच्या अगोदर सांगत. अगं महिना तुझी हौस पूर्वी ना, तुला काय पाहिजे ते. कोणता ड्रेस म्हणून बाबा? बरे रोज चालले बरं दुकानात, म्हणजे मापच सापडून नाही राहिलं. कोणता ड्रेस म्हणून? करीना पॅटर्न. यामध्ये मा पैजामा किती फाटन. फाटकेचं लुगडे बया, तुटकीच तोडी, शिवायला दोरा नाही. आपला संसार कसा आहे? फाटकाय. एक संपलं की दुसरं त्याचं तयार होते, त्याचं नाव संसार आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का दिली? कारण हे 9 जागेवर फाटलेली आहे. त्याला घोंगडी म्हटलेलं आहे. मीराबाई तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, याला चादर म्हटलं. चदरिया जिनी रे जिनी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याला गोधडी म्हटलं. माझी गोधडी झाली जुनी, इला हो दोन्ही आणा कोणी. मग या फाटलेली शिवण्याकरता काय करायचं? ज्ञानोबा सांगतात, विश्वपद किलोमीटर आपण पायी चालत आहोत. अनेक दोरे यातनी गुंतलेले आहेत.
तिकून ज्ञानोबरायाचा पालखी सोहळा, तुकाराम बाबाचा पालखी सोहळा, पुढे आलो की सोपान काकाचा पालखी सोहळा, सकल संतांची सोहळ्या नाही तर विनत येतपर्यंत हाच हे दोरा येतपर्यंत आला. आणि इथं आल्यानंतर आपण चंद्रभागेवर स्नान केलं. अनेक जन्माचे पुण्य पाप निघून जाते. आणि असं हे क्षेत्र आहे. जेव्हा नव्हते चराचर 7 दीपापैकी दीप आहे कोणता? जंबू या दीपा माझी. जेव्हा नवती गोदा गंगा. अरे जगाच्या पाठीवरल्या 349 गंगा रोज चंद्रभागेला दर्शन घेण्याकरता येतात. हे ताकद पंढरपुरात आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी हा पालखी सोहळा चालू केला. सुरुवातला हा पालखी सोहळा जर कोणा चालू केला असेल तर भगवान शंकरांनी चालू केला. अनेक वर्ष चालू केला. त्यानंतर ज्ञानोबरायांनी हा पालखी सोहळा चालू केला. पण मधातल्या काळात काही मंडळी होती. त्या मंडळीनं तो सोहळा बंद पाडला. आणि बंद पडल्यानंतर आमचे हैबत बाबा यांच्या स्वप्नात जाऊन पुन्हा ज्ञानोबरायांनी अनुग्रह देऊन हा सोहळा चालू केला. आणि तो सोहळा आज आपण आपल्या डोळ्यानं स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा वैकुंठ तो ऐसे नाही काही कालाचे. खरं सांगा एवढं मोठं पोरग झालं आहे का तुमच्या घरचा? एक तर ड्रेस त्याच्या अंगावर. सर्व कपडे मामाच्या घरचे आहेत का नाही? काढून टाक. चड्डी साईड काढून टाक. आज त्याने चड्डीच घातली नाही. घेतलं इकडे ये. अरे इकडे ये. तू चड्डीच काढतो इकडे ये. गेले सुरती सई गणेश बागन या ताईच्या नावानं या बाबानं केलं 100 रुपयात. त्याचं अंतकरण गेलं भरून. पांडुरंगाच्या दरबारात काहीतरी पुण्य व्हावं म्हणून बाबानं एका लेकीसाठी केलं ना हे दान. नातीच्या नावानं केलं हे दान. पांडुरंगाच्या दरबारात येऊन सुरतीचे मोती धाव सोनी या राजाची नाही. गादीला नको ग बाई. नको ग बाई. आज त्या सोन्याची गरज आहे. कोण्या? अरे ज्यांच्या दरबारात सोन्याचा पिंपळ आहे. खरं सांगा सोन्याचा असता तर लोकांनी ठेवला असता का? कोणाच्या दरबारात आहे? जयाची येदवारी. आज त्या सोन्या अरे जास्त जर सोनं गळ्यात घातलं तर कधी घात होईल सांगता येत. सोन्यापायी माझ्या कितीतरी बहिणी संपल्या. नाही तर तुम्ही जास्त सोनं घालून गया त्या रस्त्यावर. आमच्या भागाच्या एका मंडळीचा 3 तोळ्याचा गोप नेला. का नेला? त्याने तिकडे लोकायचा हाणला. तसं सोनं कोणाचं जातच नाही. अरे काही मंडळी आज 1 किलो सोनं गळ्यात घेऊन आहे. जे काय दिंडी नंबर 80 मधले 3 लाख रुपये गेले कास फोडून. का गेले? आता हे सांगत नाही तुम्हाला ती पंढरपुरात एकटे द्या मग सांगतो काहून जाते ती. आज त्या सोन्याची गरज आहे. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास भजन करा सावकाश. आज त्या सोन्याची गरज आहे. लोक मेल्यानंतर काय टाकतात तोंडात? आहे का नाही? आता खरं सांगा त्यानं आयुष्यभर कोंबड्या दाबल्या. मग तुळशीचे पानं टाकून काही फायदा का? त्याच्यापेक्षा कोंबडीचे फकट ठेवत जा. त्यानं केलेला आयुष्यभराचा पाप तुळशीचे पानं ठेवणाऱ्याच्या डोक्यावर येते. आमचे गुरुवारी हरिभक्तीपरायण जयराम बाबा भोसले सांगायचे सिद्ध भेटाव. एका जनार्दनी समरस झाले थोडंसं येथे नाही. एसटी स्टँडला गेले उसाचा भेटल, पायनॅपलचा भेटल, निंबाचा भेटल. नागबाबांनी कोणता सांगितला? सेवितो हा रस वाटितो अधिका घ्यारे होऊ नका रानभरी ब्रह्मरस घेई काढा तिने पिळा वारेल.
त्याकरता हा नवरा नाही सांगितला, हा दाखवण्याकरता उभा. कारण उभा जर नसता केला तर तुम्ही बसत. बरेच कीर्तनकार उगवून पाळले तरी फरक पडून नाही राहील. शेवटी तुमच्यासाठी कीर्तनाचा ढंग बदलायचं काम करून राहिलं मला. बरं कीर्तन करायची अशी झाली काय सांगा, कोणी माय सांगते, कोणी बाप सांगते, कोणी शिवाजी सांगते. अरे भडवे हो, यातलं वाचा आपल्या मायले काय दूध कमी आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, कारण समाजही तसा झाला. आजही आमच्या वारीत जर पाहिले आळंदीपासून तेव्हापासून बरेच मंडळी वारी भारूड करणार नाल घेऊन आहेत. आपला परमार्थ नालीचा नाही, नाल कशात असते, तमाशात असते. पण आता आपलं कोणीच बोलून नाही राहिलं. मोठ्याने बरेच वेळ सांगितलं म्हणजे चालू द्या, जसं चालते असं. हे 16 आहे आणि बहुतेक जेवढे भारूडकार वारीत आहेत ते माणसात नाही. हे पहिली गोष्ट ध्यानात ठेवा. एकदा साडी नेसली की पंढरपुरातच काढते. आणि काय समाजावर परिणाम होईल. अरे त्याचा 2 तास चांगला ऐकण्यापेक्षा ते 22 तास काय करते हे पाहणं महत्वाचं. मी आळंदी ते पंढरपूर पासून जास्त 7-8 सारे कार्यक्रम केले. का? कारण पायी चालून कार्यक्रम होत. पण ते काही मोजक्या मंडळीचे, जुनी मंडळी आहेत त्यांच्याच फळावर जाऊन कार्यक्रम. आता या वर्षी अचानक आमचे परमेश्वर रात्री आले. चला, आपल्या हिंगोली जिल्ह्यातली दिंडी आहे, आपल्या जवळची आहे. कारण दोन्ही विदर्भाची मराठवाड्याची बाउंड्री आहे, आपण गेलो पाहिजे. म्हणून एक वेळ गजर करू. हा नवरा नाही सांगितला. बुद्धी ही वृत्तीला म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्याची वृत्ती आहे, ती नको म्हटलं. ती विकल्प निर्माण करते, संकल्प निर्माण करत. म्हणून हा नवरा नाही सांगितला. एक वेळ गजर करू. मला माहिती आहे कॅसेट बदलल्याशिवाय जमत नाही. एक वेळ गजर करू आणि दुसऱ्या भारुडाकडे सर्व मंडळी एक वेळ हात वर करून भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल